तर जय महाराष्ट्र मित्रांनो, VR ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर गाईज, आपण आज चर्चा करणार आहोत की 1000 सबस्क्रायबर कसे वाढवायचे आणि 4000 घंट्याचा वॉच टाइम पूर्ण कसा करायचा। तर गाईज, व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि डबल टॅप केल्याशिवाय लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो। तर थोडंसं बोलायला चुकतंय कारण मी फर्स्ट टाइम असं कॅमेरा समोर बोलतोय गाईज, तर समजून घ्या मित्रांनो। मराठवाड्यातून आहे आणि काहीतरी नवीन करायची इच्छा आहे मनामध्ये, तर हे पाऊल टाकतोय गाईज। तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा भावांनो आपल्या माणसाला। तर परत एकदा तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, सगळ्यांना माझा नमस्कार। तर गाईज, आपण चर्चा करणार आहोत 1000 सबस्क्रायबर कसे वाढवायचे। तर मित्रांनो, आपापल्या कंटेंटवर ते अवलंबून आहे की आपला व्हिडिओ कसा पळतो कसा नाही। जर गाईज तुम्हाला 4000 वॉच टाइम पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला एकतर लाईव्ह जावं लागतं आणि लाईव्ह जाण्यासाठी 50 सबस्क्रायबर पूर्ण पाहिजे। आणि 50 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती लाईव्ह आपण जाऊ शकतो, लाईव्ह ऑनचं ऑप्शन आपल्याला मिळतं। आणि गाईज, राहिला विषय सबस्क्रायबरचा, तर गाईज लॉंग व्हिडिओला सबस्क्रायबर वाढत नाहीत कारण लॉंग व्हिडिओला व्ह्यूज ह्या खूप कमी जातात। 1000, 100, 200 ह्या अशा व्ह्यूज जातात गाईज। माझ्या पण व्हिडिओला बघा, मी पण व्हिडिओ लॉंग व्हिडिओ टाकतो पण मला पण जास्त काही व्ह्यू येत नाहीत, माझे 3000 सबस्क्रायबर पूर्ण असून। तर गाईज, जर तुम्हाला सबस्क्रायबर बेस कम्प्लीट मजबूत करायचा असेल तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ हा टाकणंही टाकणं आहे, कारण शॉर्ट व्हिडिओ तुमचा एक नाही, दोन नाही, पण तिसरा व्हिडिओ तुमचा शॉर्ट व्हिडिओ हा व्हायरल होणार। आणि शॉर्ट व्हिडिओ कसा टाकायचा गाईज, त्याला आपण शॉर्ट व्हिडिओला टायटल काय लावतो, आपण गाणं कसलं निवडतो यावर पण अवलंबून आहे गाईज। जर आपण ट्रेंडिंग गाणं निवडलं तर ते लवकर शॉर्ट व्हायरल होणार। प्लस तुमचं कॅमेरा क्वालिटी, तुमचं बोलणं, तुमचं ऍक्टिंग करणं हे याच्यावर पण अवलंबून आहे की तुमचा शॉर्ट लवकर व्हायरल होईल। तर गाईज, शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी हॅशटॅग वगैरे हे जरूर वापरा गाईज तुम्ही। हे तर काय एकदम पाहिजेच म्हणून नाही हॅशटॅग, बट लावला तरी पण चांगला, तुमचा व्हिडिओ एकदम भारी दिसेल आणि लवकर सर्च ऑप्शन मध्ये तुमचा व्हिडिओ येईल गाईज। तर माझे 3000 सबस्क्रायबरचा मी तुम्हाला सांगतो गाईज। 3000 सबस्क्राईब करण्यासाठी मी पहिले तर मी कॉमेडी व्हिडिओ टाकायचो, तेव्हा तर काय मला एवढा सक्सेस मिळाला नाही, बट नंतर मी लिपसिंग व्हिडिओ आणि गाण्याचे व्हिडिओ टाकायला लागलो। माझे 1-2 व्हिडिओ 1 लाख गेलेले आहेत गाईज। त्यावेळेस मला 300-400 सबस्क्रायबर वाढले। तर माझं म्हणणं एवढंच आहे की जो पण नवीन कोणी क्रिएटर असेल, ज्याला कोणाला नवीन युट्यूब चालू करायचं असेल तर त्यांनी प्लीज सांगतो की पहिले शॉर्ट व्हिडिओ पासूनच सुरुवात करावी, कारण शॉर्ट व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल होतात। अशामुळे तुमचे लवकर सबस्क्रायबर वाढणार आणि तुम्हाला चांगला रिस्पॉन्स पण मिळेल, युट्यूब तुम्हाला पुढे मूव्ह करेल। तर गाईज, वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी लॉंग व्हिडिओ आणि लाईव्ह जाणं खूपच महत्वाचं आहे, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं। कारण मी पण आता लाईव्ह करतोय, जास्त लाईव्ह म्हणजे 50 सबस्क्रायबर झाल्यावर आपल्याला लाईव्ह जाता येतं, मी हे तुम्हाला सांगितलंय। तर लाईव्ह जाणं आणि फुल व्हिडिओ टाकणं हे पण खूप महत्वाचं आहे। जेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज होईल तेव्हा तुम्ही एक चांगला कंटेंट निवडा आणि त्याच्यावरती फोकस करा, जसं की ट्रॅव्हलिंग, परत बाहेर कुठे फिरणं, बाहेर कुठे फिरणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही टाका। तुमचं रोजचं जीवन किंवा घरातल्या काही गोष्टी, ज्या रोज तुम्ही कॉमेडी वगैरे घरात काय घडता, तुम्ही काम काय करता, तुम्ही कशाबद्दल तुम्ही टाकताय, लोक कसा रिस्पॉन्स देतात याच्यावर भरपूर आहे। आणि गाईज, लॉंग व्हिडिओला जर तुमच्या एका व्हिडिओला जर 40,000 ते 50,000 जर व्ह्यूज जात असतील आणि त्याला जर चांगले डॉलर बनत असतील तर गाईज तुम्हाला काम करायचीही गरज नाही, तुम्ही युट्यूब वरती फोकस करू शकता गाईज। जर तुम्हाला गाईज आपला व्हिडिओ आवडला असेल, जर काही चुकी झाली असेल तर परत एकदा तुम्हाला क्षमस्व माफी मागतो गाईज। जर काही बोलण्यामध्ये चुकी झाली असेल तर समजून घ्या भावानो, मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस काहीतरी नवीन करायची कोशिश करतोय। तर सगळ्यांनी सपोर्ट करा गाईज। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि डबल टाईप करून परत एकदा लाईक करा गाईज। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय लवजी दादा सगळ्यांना। चला, बाय बाय गाईज।